रामकृष्ण हरी मंडळी. आवाज निघतच नाहीये, प्रयत्न करते पण. ठीक है, रुको जरा सबर करो. रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. मंडळी, सकाळी सकाळी जास्त आवाज जाम असतो, दिवसभरात थोडाफार खुलून निघतो तो आवाज, पण सकाळी उठल्यावर तर आवाजच निघत नाही. मग थोडेसे प्रयत्न करून 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 आवाज निघतो माझा. तर आज मम्मी पप्पा बाहेर गेले 10व्याला एका ठिकाणी, आणि आज संडे, त्यात त्रिशू आणि कानाचा उठल्यापासून लिटरली कहर चालू आहे, नुसत्या भांडणी. आणि आता मी आंघोळ त्यांच्या घातल्या, मुलांच्या आंघोळी, माझी आंघोळ झाली, आणि आता आम्ही खाली आलो आहे. एका बाजूला चहा ठेवला आहे, एका बाजूला दूध तापत ठेवलं आहे, आणि तिकडं भांडे धुवायचे बाकी आहेत. तर आता मी चहा पिते मस्त. मुलांना हॉल आवरायला लावला आहे, बघू आवरला का मुलांनी. ते फॅन चालू कशाला आय लव्ह यू लिहिलं, तुला पसारा आवरायला लावतो, आवर ना. हा स्टूल जागेवर लाव, ती खुर्ची जागेवर लाव, ते खुर्चीचं ते जागेवर लाव. पा आतापासून काम कशाला करू, मी काम करत बसू का मी. काम केले पाहिजे, माहिती का, काम केल्याने शरीर हलकं राहतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. ऐकणारच नाही. आत्तापासून कामाचा कंटाळा आहे. माझ्या पोरीचं सासरी जाऊन काय हो, आम्ही तरी लहानपणी हौशीने कामं करायचो, तेवढं बी नाही म्हणते. तर मस्त आता आलं टाकून चहा करते मी. कानूला दूध देऊन टाकलं, तुशीला दूध बोर्नविटा दिला, माझा चहा. तर यांचे दूध प्यायचे इतके नाटक ना गाईच, इतकं बोलावं लागतं. आता त्याच्या पप्पाने रागवलं म्हणून पटकन पिते ती. आणि हा तर आहे ना, वरती झोपायला जाईपर्यंत अजून 1 तास ती बॉटल गडबडेल, मग कुठं थोडीफार अर्धी बॉटल त्याची कानी होईल. ते तू दूध लागून जाईल खटकन, ते रबर दूध पी. खेळू देणार नाही, मी खेळू देणार नाही, डायरेक्ट झोपायला घेऊन जाईल दूधने पिलं तर. तर मंडळी, कानाला झोपी लावलं, आणि आता दुपारचं मला रूम आवरायचं आहे. माझं कपाट खूप जास्त खराब झालेलं आहे, आणि यांचे इस्त्रीचे कपडे तर 15 दिवस झाले ड्रेसिंग टेबलवर तसेच पडू नये, तर ते पण रचून देते आणि बाकीचं पण आवरून टाकते. आणि मला माहेरी जाण्याची पण तयारी करायची आहे, त्यामुळे आता न्यायचे कपडे सॉर्ट आऊट करावे लागतील. आता ही दीदीची साडी, दीदीचं सामान सर्व बाजूला ठेवते. बोलायला खूपच जास्त त्रास होतो आहे, माझा घसा बिलकुल आवाज काढू देत नाही. दीदी पण आता मुंबईला जाणार आहे, बाळंतपणाचे दिवस तिचे पण संपत आले, तर तिला पण भेटायचं आहे, कारण ती मुंबईला गेल्यानंतर आमची लवकर भेट पण होणार नाही, आणि बरं पण नाही, म्हटलं थोडासा आराम पण होईल आईकडे. तर आता मी बॅग पॅक करून घेते. आईच माझं कपाटावरून झालं, त्यानंतर आमचा चहा वगैरे झाला, आणि आता मी रेडी झाली परत दवाखान्यात जाण्यासाठी, कारण माझा आवाजच निघत नाही आहे. म्हणजे मुलांना घर ओरडा असं वाटतं, कागवपणा करताना मला ओरडता सुद्धा येत नाही, इतकी हतबल झाली मी आता. तर आता आवरलं आहे, थोड्या वेळात जातो. कानाला पण फरक नाही पडला, आमचे डोस संपलेत. लागतो स्वप्न आज संडे म्हटलं तर मुलांचे नखं पण काढून घेते, कारण त्रिशूचे कानाचे नखं खूप जास्त वाढले, आणि माझे पण नखं वाढलेत. विसरून जाते मी, मग सोमवारी मला आठवण येते त्रिशू शाळेत जाते तेव्हा, की यार नखं काढायचेच राहिले, त्यामुळे आज आठवणीने काढून घेतले मी. काना चढू नको, काना जा घरात जा, खेळायचं तुला, चढू नको सांगते. विचारलं का तुला? नाटक कमी कर.
पडशील हं? पाय धरलेला उलटी पडशील. तुझ्या नख डायरेक्ट माझ्या कपड्यात घुसू राहिला ग. नाटक कमी कर नाटक. तो नख जर तुटला ना रक्त येतं डायरेक्ट दगडाला टेच लागून वगैरे तुटलं. आलं तर नख तुटलं होतं टेच लागली. ए काना काय शेंगा फेकायचं काम चाललंय तुझं. उतर. दरवाजा स्टॉपरला लाव ग. झाले. चला चला कुठं नाही हो माय. सो दिस इज इव्हिनिंग. चल कानू जायचं ना दवाखान्यात. दरवाजा लावा. तर गाईच आता आम्ही चाललोय गावात. परत एकदा चेकअपला. आवाज बहुत जाम हो गया है हमारा. तर गाईज एक औषध भेटलं नाही तर शुभू आता इकडच्या मेडिकलला आले औषध घ्यायला. हा काना लगेच चालला होता गाडी चालवायला. हे पाय त्याच्या पप्पांचं काम गाडी चालूच ठेवून गेले. पोरग किती आगाऊ माहित नाही पप्पाला. आता आम्ही चाललोय घरी. घरी पोचली आणि बघते काय मम्मीने मस्त कॉर्नचा चिवडा बनवून ठेवलेला होता. आम्हाला सायंकाळी काही ना काही लागतंच टाइमपास. तर हा मक्याचा चिवडा आहे, आम्हाला खूप जास्त आवडतो. तर मस्त मक्याच्या चिवड्यावर ताव मारला आल्या आल्या. जेवण झाले. आज जेवायला बनवली ती अंडा भुर्जी आणि मी काही नाही पापडची चटणीच खाल्ली. माझं गरम पाणी केलं कारण घशाला थंड पाण्याचा खूप जास्त त्रास होतोय. कानाला वाफ दिली मम्मींनी आणि इकडं माझं वाफेसाठी पाणी ठेवलेलं आहे. त्या हिरव्या गोळ्या नसतात का त्याची वाफ मी घेते कारण ती जास्त इफेक्टिव्ह वाटते मला नेब्युलायझरच्या वाफपेक्षा. तर काल पण घेतली होती मी आणि आता पण घेते. आता माझा डोस पण बदलून दिलेला आहे डॉक्टरने. तर गोळ्या औषधं पण घेते, दूध हळद पण घेते. कानाचं पण दूध भरून ठेवलेलं आहे मी. तर असं ही सायंकाळची तयारी चालू आहे. हे बघा हे माझी दूध हळद आणि हे कानाची दुधाची बॉटल. आता मी माझी औषधं घेऊन टाकते आणि त्याची वाफ झाल्यावर त्याला औषधं देते. त्याचं पण जेवण झालं, त्रिशूचं पण जेवण झालं आणि सर्वांचेच जेवणं झाले. 8 वाजले जवळपास आता. तर 3 प्रकारच्या गोळ्या आहेत आणि एक औषध आहे. तर हे घेतल्यानंतर
आय होप मला बरं वाटू दे आता तरी, कारण मी खूप जास्त त्रस्त झाली आहे सर्दी खोकल्याने. आणि माझा हाच प्रॉब्लेम झालेला आहे, माझी इम्युनिटी सिस्टीम ना खूप जास्त कमजोर झालेली. सर्दी खोकला आला ना की मी 15-15, 20-20 दिवस, महिनाभर कवर होत नाही, असं होऊन जातं. आणि गोळ्या औषधं घेण्याचा मला इतका कंटाळा आहे ना, गोळ्या तरी घेऊन टाकते पण औषध घ्यायला आहे ना मला डायरेक्ट अंगाला काटे येतात. औषध घेतलं की त्यानंतर मला तोंडात टाकायला चॉकलेट किंवा काहीतरी गोड वस्तू पाहिजे असते, जेणेकरून माझ्या तोंडाची चव चांगली होईल. तर आता गोळ्या घेऊन टाकते, औषध नंतर बघते मी आता. औषधसाठी नंतर मला काहीतरी लागेल चांगलं. तर दूध हळदने पण खूप फरक पडतो. आपले जे घशामध्ये इन्फेक्शन असतं ते क्लिअर करण्याचं काम करतं दूध हळद. तर माझं आता पाणी तापलं आहे वाफ घेण्यासाठी. माझ्याकडे ते मशीन नाही होतं आधी, पण मग आता ते खराब झालं तर मी असं वाफ घेत असते. काल पण घेतली होती आणि ही वाफ घेतल्यानंतर मला काल शांत झोप आली होती 2 दिवसांनंतर. कारण मला श्वास घेण्याची तकलीफ होते रात्री, तर मला झोपच येत नाही शांत. तर काल छान झोप आली होती, त्यामुळे आज पण घेऊन टाकते. डोळ्यांची पण आग होते ना, डोळे मिटून होती. आता कानाला औषध द्यायचे. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.